ज्ञानेश्वरींनी लावून धरल्यामुळे सगळी गँगच अडचणीत आली आहे आणि त्याच्यात मोठ्या मोठ्यांची नावं येणार आहेत. कारण का तिला हे ऑफर कोणी दिली की बाबा तुझी 12 गुंठे जमीन याच्यावरनं महादेवचा खून झाला, ती जमीन तुझ्या नावावर करतो, तू हे प्रकरण बंद कर. त्याच्यातनं खूप काही स्पष्टता येईल की कोण खराचा आका कोण आहे. आणि वंजारी वगैरे सर्टिफिकेटची मला गरज नाही. मी ओरिजिनल वंजारी आहे, रक्तात वंजाऱ्याचं रक्त आहे. माझे आजोबा वारकरी होते, आमचं घराणं अतिशय धार्मिक होतं आहे. आणि वंजाऱ्यांची ओळख म्हणजे कष्ट, कष्टाचं दुसरं नाव वंजारी. वनात राहणारा म्हणजे वंजारी, वनात राहून उद्योग धंदे करणारा आणि पोट भरणारा म्हणजे वंजारी, डोंगर कपाऱ्यात राहणारा म्हणजे वंजारी. त्याची ओळख, त्याची म्हणजे त्याची जी प्रगतीचा आलेख आहे किंवा त्याचं जे तो कुठनं कुठे आला ह्याचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर समजेल वंजारी खूप मेहनती जाते. मुंबई सेंट्रलचा हमाल 90% हमाल वंजारी आहेत, कल्याणला 90% हमाल वंजारी आहेत, विटी स्टेशनला 90% हमाल वंजारी आहेत. मुंबईच्या प्रमुख रस्त्यांवरती म्हणजे मलबार हिल, ब्रिज कॅन्डी समोर तुम्ही कुठेही लुगडं नेसून किंवा पांढऱ्या कपड्यांमध्ये गांधी टोपी घालून भाजी विकायला बसलेले, पूर्वी आता नाही, आता बदलला काळ, 100% वंजारी होते, 100% वंजारी. माझी आजीही स्वतः लामिंग्टन रोडवर भाजीची टोपली घेऊन त्या 9वारी साडी घालून मांडी घालून भाजी विकायला बसायची. अशा कुटुंबातले आम्ही आहोत. आम्हाला हे काय वंजाऱ्यांचं सर्टिफिकेट आहे? हे वंजाऱ्यांना बदनाम करून टाकलं या गँगने, उभ्या समाजाला बदनाम करून टाकलं. उभ्या समाजाला कोणाचं तरी विरोधक म्हणून उभं केलं. वंजारी कोणाचा विरोधकच नाही. नदीवरती आणि बीडच्या बाजूचे तर भगवान बाबाला मानणारे, भगवान बाबा म्हणजे सगळ्या समाजाला बरोबर घेऊन चालणारे. हे काय मला सांगतात वंजारी बदनाम करून टाकलंय मी वंजाऱ्यांना. आणि हे असल्या धमक्यांना घाबरून मी काय माझं बोलणं बंद करणार नाही. मी चांगल्या बोलतो. हा कोण गोट्या पोट्या, याला कोण भीक घालते, असलं काय मी घाबरत नाही. अरे जाऊ दे, त्याला जे करायचं ते करू दे. चला पुढचा प्रश्न घ्या. भगवान बाबाला मानणारे म्हणतात, मात्र तेच गोट्या म्हणतोय की ते जाऊ दे, विठ्ठल आहे ते, जाऊ दे, विठ्ठल आहे, विठ्ठल. आत्महत्या केली. अरे जाऊ दे रे बाबा, सोड, चल पुढे घ्या. सर, सनातन धर्मावरून पुन्हा एकदा म्हटलेलं पाहायला मिळतंय, जे पृथ्वीराज चव्हाण आहेत माजी मुख्यमंत्री. हे बघा, सनातन धर्माची ओळख काय? तर ज्याच्या विरुद्ध बुद्ध भगवान पहिल्यांदा उभे राहिले तो कुठला? तो सनातन धर्म होता. वर्ण व्यवस्था कोणामुळे आली भारतामध्ये? सनातन. चारवाकाला कोणी मारला? बसवाचार्यांना कोणी मारलं? त्यांना आत्महत्याला कोणी प्रवृत्त केलं? ज्ञानेश्वर माऊलींना कोणी छळलं? तुकाराम महाराजांचा छळ कोणी केला? गाथा कोणी बुडवल्या? ह्या जातीद्वेष या समाजामध्ये कोणी आणला? शिवाजी महाराजांना राज्याभिषेकापासून कोणी रोखलं? ते सगळे धनातन दहशतवादीच होते. संभाजी महाराजांची क्रूर हत्या दुश्मनांच्या करवी करवण्याचा प्लॅन कोणी केला? संभाजी महाराजांनी पायाखाली कोणाला दिले? ते 5 जण सनातन दहशतवादीच होते. संभाजी महाराजांना तेच फसवू पाहत होते आणि संभाजी महाराजांनी त्यांना स्वतःच्या ताब्यात घेऊन हत्तीच्या पायाखाली दिलं. हा इतिहास आहे. महात्मा फुलेंना कोणी छळलं? धर्मव्यवस्थेविरुद्ध, या कर्मकांडाविरुद्ध, या सनातन व्यवस्थेविरुद्ध उभं राहण्याचं पहिलं काम आणि लिखाण करण्याचं पहिलं काम हे महात्मा फुलेंनी केलं. आपल्या पत्नीला बाहेर काढलं की शिक्षण झालंच पाहिजे, समाजामध्ये स्त्रिया शिक्षित झाल्याच पाहिजे, तरच हा समाज पुढे जाईल. त्याचा फायदा हजारो, लाखो, करोडो स्त्रियांना होता. केलं कोणी? महात्मा फुलेंना. त्यांचे काय हाल केले? कोणी केले? सनातन दहशतवाद्यांनी. शाहू महाराज जेव्हा सगळं बंधनं तोडून आरक्षणाच्या बाजूने बाहेर पडले आणि दलितांना, क्षुद्रांना पुढे नेलं पाहिजे ही व्यवस्था त्यांनी केला. त्यांना मारण्याचं, त्यांना खून करण्याचं, त्यांना बदनाम करण्याचं काम कोणी केलं? सनातन दहशतवाद्यांनी. पुरोगामी गोपाळ गणेश आगरकर यांना पुण्यामध्ये त्यांच्या खुनाची सुपारी कोणी दिली? सनातन दहशतवादी. एका वर्गाला शिक्षणापासून, एका वर्गाला मंदिरात जाण्यापासून, एका वर्गाला पाणी पिण्यापासून, म्हणजे स्पर्श हा वर्ज्य मानला जायचा. स्पर्श केला तर समाजातनं बहिष्कृत. म्हणजे 95% समाज
हा या सनातन दहशतवादाच्या ओझ्याखाली दबला गेला होता, समाजातनं बाहेर फेकला गेला होता. अरे नशीब या भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले आणि त्यांनी संविधान लिहिलं, आणि ते पण सनातन धर्माच्या मनुस्मृती विरुद्धातच. ती मनुस्मृती त्या दिवशी त्यांनी जाळली, त्याच दिवशी त्यांनी भारताचं भलं केलं. नाही तर हीच मनुस्मृती आमचं संविधान म्हणणारे सनातन दहशतवादी या भारतात होते ना. हे संविधान आलं म्हणून आम्ही एवढं बोलू शकतोय. तेव्हा भारतामधली जाती व्यवस्था, भारतामधली वर्ण व्यवस्था, उच्च नीच जात व्यवस्था, दलित शूद्र, हे सगळं कोणी निर्माण केलं? तो सनातन दहशतवादच आहे, आणि तो हजारो वर्ष भारतात आहे. आणि भारताचं जात व्यवस्था जी आहे त्याचा पूर्णपणाने जबाबदारी ही सनातन दहशतवादालाच जाते. आम्ही आमच्या विचारामध्ये आज बोलत नाहीये, आम्ही जेव्हापासून शिकलोय तेव्हापासून हेच बोलतो. शूद्र, अतिशूद्र यांना समाजाच्या बाहेर ठेवायचं कोणी काम केलं? तुमच्या आईला, तुम्हा सगळ्यांना प्रश्न विचारतोय, तुमची आई ही उपभोगाची वस्तू आहे, तिला फक्त वापरा. या विचारांना तुम्ही समर्थन देणार का? हा विचार त्या सनातन धर्म दहशतवादांचा होता, त्याला आमचा विरोध आहे, राहील. म्हणून जेव्हा एका स्त्रीला बदनाम करतो तेव्हा तो आमच्या आईला बदनाम करतो. आणि आम्ही मातृभक्त आहोत, आम्ही मनुभक्त नाही. हे मनुभक्त असतील त्यांनी याचा विचार करावा. दाभोळकर प्रकरण पण दाभोळकर, कलबुर्गी, गौरी लंकेश, सांगा ना अजून किती प्रकरणं सांगू? अहो महात्मा गांधी एका निशस्त्र 78 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला समोरनं गोळ्या घातल्या, ज्यांनी कधी कोणाच्या थोबाडात मारली नाही, अशा माणसाला 5 वेळा मारण्याचा प्रयत्न केला, अखेरीस त्याची हत्या केली ना. कोण होता तो? तो या भारतातला पहिला दहशतवादी नथुराम. तेव्हा आमच्या विचारांमधली स्पष्टता एकदम परफेक्ट आहे, काही त्याच्यात आम्ही मागे पुढे बघत नाहीये. अरे सोडा वर, मला कोणाचं काय, कोण काय बोलतोय याच्यावरती मला प्रश्न विचारला. अरे सोडून द्यावं. हे असं आहे की ह्यांनी सगळं केले, जे सगळे माफ आहे ना, त्यांना सगळी माफी आहे ना. शिवाजी सावंत हे इंद्रजित सावंत हे ज्येष्ठ इतिहासकार आहेत. इतिहासामध्ये इतिहास काय असं उघडलं पानानं लिहिला इतिहास असा नाही इतिहास सांगतायत. इतिहासाला संशोधन करावं लागतं, वर्षानुवर्षाचा ध्यास असतो तो, आणि त्याच्यातनं सत्य बाहेर काढायचं असतं. ते इंद्रजित सावंत काढत असतं. त्यांना तुम्ही मारून टाकवायचा धमकी देता. म्हणजे इथे इतिहास वाचायचा नाही, इतिहास सांगायचा नाही, इतिहासाचा अभ्यास करून खरं काय ते आता शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला कोणी विरोध केला सांगा ना तुम्ही येऊन पुढे. ठीक आहे त्यांचा राज्याभिषेक झाला, पण कसा झाला? तर अंगठ्याने, म्हणजे पायाच्या अंगठ्याने त्यांना कुंकू लावलं. तुम्ही राजे होऊच शकत नाही, आम्ही तुला क्षत्रिय मानतच नाही, हे झालं ना महाराष्ट्रात. हे स्वीकारणार का? स्वीकारणार नाही. संभाजी महाराजांना पकडून देतो असं औरंगजेबचा पुत्र अकबराला कोणी जाऊन सांगितलं? कोणी जाऊन सांगितलं? आणि का संभाजी महाराजांनी 5 जणांना पाचाडला, हत्तीच्या पायाखाली दिलं? सांगा ना, इतिहास सांगा. आम्ही इतिहासाचे दाखले देऊन बोलतो ना. त्या काळात करोडो भिक्खूंना मारून टाकले. का मारलेत? तुकाराम महाराजांना का छळलं तुम्ही? हे प्रश्न विचारणार नाही का? हे प्रश्न विचारणार आहात. योगेंद्र पवारांचा साखरपुडा आहे. बरं ठीक आहे, चला. आपणच्या मंतरात गेलेल्या त्या माधुरी हत्येबद्दल पेटाने एक वादग्रस्त पोस्ट केलेली आहे. त्या मठाला आम्ही रोबोटिक हत्ती भेट देऊ असं त्यांनी. हे मूर्ख आहेत. माणसाच्या भावना जुळलेल्या असतात. 40 वर्ष त्यातलं घर आणि घर त्या हत्तीणीच्या प्रेमात आहे. हत्तीणीच्या प्रेमात आहे. गाव जेवलेले नाहीत, काही गावं जेवलेली नाहीत 4-4 दिवस. घरात अन्न म्हणजे चूल पेटलेली नाही. माणसावर प्रेम करायला विसरलेली माणसं हे अशी असतात, नालायक. मुक्या प्राण्यांवर प्रेम करून बघा, मग तुम्हाला समजेल प्रेम काय असतं, तो कसा तुमच्या वरती उलट प्रेम करतोय. ती माधुरी हत्तीन जेवली आहे का तेव्हा वनतारामध्ये? 5 स्टार खिचडी मिळते तिथे, मस्त तुपात शिजवलेली अशी, म्हणजे आपल्याला, आपण घरात खात नाही अशी खिचडी तिथे मिळते खायला. खाल्ली का त्या माधुरीने? नाही खाल्ली. तिला तिची माणसं दिसत असतील समोर. कुठे गेली माझी ती प्रेमाची माणसं सगळी? शेवटी
प्रत्येक प्राणी, मनुष्य असो नाही तर मुका प्राणी असतो, प्रेमाचा भुकेला असतो. भुकेला मनुष्य जातीतनं प्रेमच नाहीचं होत असेल तर करणार काय त्याला? कोण हे पेटा फिटा? यांना पिटलं पाहिजे धरून. पेटा देवेंद्र फडणवीस अनेक खुलासे केले. एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यांचं म्हणणं आहे की एनसीपीने प्रत्येक वेळी अजित पवारांना खलनायक बनवलं. अजित पवारांना वाटलं त्यांना पक्षामध्ये संपवलं जाते. असं आहे की मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. 70,000 कोटीवरती सर्वात जास्त भाषण आणि चक्की पिसिंग आम्ही थोडी बोललो. उगाच आता झालं, राजकारण झालं, तुम्ही जे काय व्हायचं ते केलं, त्याच्यावरती काही बोलायचं नाही. स्वतः प्रधानमंत्री मोदी देखील ह्याच्यावरती बोलले होते. कशाला? जाऊ द्या ना, गेला विषय. आले तुमच्याकडे, पवित्र झाले, दुग्ध स्नान झालं, गंगा स्नान झालं, सगळी पापं वाहून गेली. आता काय त्याच्यावर बोलायचं? उद्धवरावांचा पक्ष फोडण्यामध्ये पवारांचा हात आहे, असं देखील त्यांचं म्हणणं आहे. आज सकाळीच एक समाज माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल होतोय. गोट्या गीतेने हा व्हिडिओ केलेला आहे. असं आहे की गोट्या गीते आम्हाला अनेक दिवस मला हे धमकी बिमकी देण्याचं काम करतोय. वाल्मिक कराड याचा उजवा हात म्हणून तो ओळखला जातो. बापू अंधळे खून प्रकरणात देखील त्याचा सहभाग होता. केवळ इन्स्पेक्टर महाजन, जे मस्साजोगला म्हणजे संतोष देशमुख हत्याकांड झालं, जेव्हा लपवाछपवीचे उद्योग झाले, त्याच्यात जे इन्स्पेक्टर होते महाजन, तेव्हा ते परळी पोलीस स्टेशनला होते आणि त्याच त्यांनी गोट्या गीतेलाही वाचवण्याचं काम केलं. हा गोट्या गीते हा म्हणजे नामचीन गुंड आहे. असं काही घाबरणार बिबरणाऱ्यातला मी माणूस नाहीये की त्याचं नाव घेणार नाही वगैरे. महादेव मुंडेच्या प्रकरणात देखील खुनाचा मुख्य सूत्रधार तोच आहे. आणि आता हे महादेव मुंडेचं प्रकरण त्यांची पत्नी ज्ञानेश्वरीने लावून धरल्यामुळे सगळी गँगच अडचणीत आली आहे आणि त्याच्यात मोठ्या मोठ्यांची नावं येणार आहेत. कारण का तिला हे ऑफर कोणी दिली की बाबा तुझी 12 गुंठे जमीन ज्याच्यावरनं महादेवचा खून झाला, ती जमीन तुझ्या नावावर करतो, तू हे प्रकरण बंद कर. त्याच्यातनं खूप काही स्पष्टता येईल की कोण खराचा आका कोण आहे. आणि वंजारी वगैरे सर्टिफिकेटची मला गरज नाही. मी ओरिजिनल वंजारी आहे, रक्तात वंजाऱ्याचं रक्त आहे. माझे आजोबा वारकरी होते, आमचं घराणं अतिशय धार्मिक होतं आहे. आणि वंजाऱ्यांची ओळख म्हणजे कष्टाचं दुसरं नाव वंजारी. वनात राहणारा म्हणजे वंजारी. वनात राहून उद्योग धंदे करणारा आणि पोट भरणारा म्हणजे वंजारी. डोंगर कपाऱ्यात राहणारा म्हणजे वंजारी. त्याची ओळख, त्याची म्हणजे त्याची जी प्रगतीचा आलेख आहे किंवा त्याचं जे तो कुठनं कुठे आला ह्याचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर वंजारी खूप मेहनती जात आहे. मुंबई सेंट्रलचा हमाल 90% हमाल वंजारी आहेत. कल्याणला 90% हमाल वंजारी आहेत. विटी स्टेशनला 90% हमाल वंजारी आहेत. मुंबईच्या प्रमुख रस्त्यांवरती म्हणजे मलबार हिल, ब्रिज कॅन्डी समोर तुम्ही कुठेही लुगडं नेसून किंवा पांढऱ्या कपड्यांमध्ये गांधी टोपी घालून भाजी विकायला बसलेले, पूर्वी आता नाही, आता बदलला काळ, 100% वंजारी होते. 100% वंजारी. माझी आजीही स्वतः लामिंग्टन रोडवर भाजीची टोपली घेऊन, त्या नऊवारी साडी घालून, मांडी घालून भाजी विकायला बसायची. अशा कुटुंबातले आम्ही आहोत. आम्हाला हे काय वंजाऱ्यांचं सर्टिफिकेट आहे? हे वंजाऱ्यांना बदनाम करून टाकलं. या गँगने उभ्या समाजाला बदनाम करून टाकलं. उभ्या समाजाला कोणाचं तरी विरोधक म्हणून उभं केलं. वंजारी कोणाचा विरोधकच नाही. नदीवरती आणि बीडच्या बाजूचे तर भगवान बाबाला मानणारे. भगवान बाबा म्हणजे सगळ्या समाजाला बरोबर घेऊन चालणारे. हे काय मला सांगतात, वंजारी बदनाम करून टाकलंय वंजाऱ्यांना. आणि हे असल्या धमक्यांना घाबरून मी काय माझं बोलणं बंद करणार नाही. मी चांगल्याविरुद्ध बोलतो. हा कोण गोट्या पोट्या, याला कोण भीक घालते, असलं काय मी घाबरत नाही. अरे जाऊ दे, त्याला जे करायचं ते करू दे. चला पुढचा प्रश्न घ्या. भगवान बाबाला मानणारे म्हणतात, मात्र तेच गोट्या म्हणतोय की ते जाऊ दे, विठ्ठल आहे ते, जाऊ द्या, विठ्ठल आहे, विठ्ठल. आत्महत्या केली. अरे जाऊ दे रे बाबा, सोड, चल पुढे घ्या. सर, सनातन धर्मावरून पुन्हा एकदा म्हटलेलं पाहायला मिळतंय. जे पृथ्वीराज चव्हाण आहेत माजी मुख्यमंत्री, हे बघा, सनातन धर्माची ओळख काय? तर ज्याच्या विरुद्ध बुद्ध भगवान पहिल्यांदा उभे राहिले तो कुठला? तो सनातन धर्म होता.
वर्ण व्यवस्था कोणामुळे आली भारतामध्ये? सनातन. चारवाकाला कोणी मारला? बसवाचार्यांना कोणी मारलं? त्यांना आत्महत्याला कोणी प्रवृत्त केलं?